एक राजा आपल्या 3 मंत्र्यांना बोलवतो आणि सांगतो एक एक पिशवी घ्या, बागेतून फळे तोडून आणा. मग 3ही मंत्री बागेत जातात. एक मंत्री हुशार आणि समजदार असतो, तो चांगली चांगली फळे आपल्या पिशवीत भरत असतो. दुसरा मंत्री थोडा कामचोर असतो, तो त्याला हाताला जशी फळे येतात, खराब, सडलेली, चांगली, त्या फळांनी पिशवी भरतो. आणि तिसरा मंत्री असतो खूपच आळशी आणि कामचोर. तिसरा मंत्री म्हणतो, राजा थोडीच आपली सगळ्यांची पिशवी बघणार आहे. मग तो काय करतो, बुडाला पूर्ण असं पालापाचोळा भरतो, गवत भरतो आणि वरती 4-5 फळे ठेवून मग 3ही मंत्री राजाकडे जातात. राजा शिपाईंना सांगतो, या तिघांना पण 20 दिवसासाठी जेलमध्ये टाका आणि ह्यांना खायला काहीच देऊ नका. एक मंत्री ज्याने चांगली फळं भरलेली असतात, तो आरामात 20 दिवस सर्वाइव्ह करतो. दुसरा मंत्री जो कामचोर असतो, जो कसे पण फळे भरलेला असतो, तो सुरुवातीचे 7-8 दिवस तर चांगले फळे खाऊन दिवस काढतो, मग त्याला सडलेली फळे खाऊन सर्वाइव्ह करायला लागतं. आणि तिसरा मंत्री जो देखाव्यासाठी 4-5 फळे ठेवला होता, तो कसा बसा 5-6 दिवस जगतो आणि मरून जातो. आपल्याला ह्या स्टोरीमधून शिकायला मिळतं की आपलं जीवन एक बाग आहे आणि आपण आपल्या कर्माचे फळं भरत आहोत. त्यासाठी आपली पिशवी आपल्या चांगल्या कर्माने भरा, कारण तुमचं भविष्य तुमचे कर्मच घडवतात. त्यासाठी कर्म चांगले करा.